नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रोखठोक बोलण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या संमेलनात त्यांनी आपल्या या वृत्तीचा परिचय दिला. युवा मोर्चाच्या संमेलनात बोलताना गडकरी म्हणाले, दारू पाजू नका, कामाच्या जोरावर मतं मागा, असा सल्ला त्यांनी निवडणूक कार्यकर्त्यांना दिला. नागपुरात झालेल्या या कार्यक्रमात गडकरी म्हणाले, फुकटची दारू कोणालाही पाजू नका, खाऊ घाला, पण दारू देऊ नका. भाडोत्री लोक आपल्याला नको आहेत. कामाच्या जोरावर शहराचे चित्र बदला आणि लोकांकडे मतं मागा. लोक दिल्याशिवाय राहणार नाही. आता भाजपचं पुढचं टार्गेट नागपूर महापालिका आहे. त्या हिशोबाने गडकरी यांचं हे भाषण महत्त्वाचं आहे. गडकरींनी सांगितलं की बा नाग नदीतून आपण नाव चालवूनच दाखवणार. गडकरींनी 10 वर्षापूर्वी नाग नदीतून नाव चालवण्याची कल्पना बोलून दाखवली होती. अजूनही ते त्या मुद्द्यावर ठाम आहे. गडकरी म्हणाले, नाग नदीतून नाव चालवण्याच्या माझ्या विधानाची काहींनी खिल्ली उडवली, मात्र नाग नदीतून आपण नाव चालवूनच दाखवू. अंबाझरीतून नावेत बसून पारडीपर्यंत, पारडीतून अंभोऱ्यापर्यंत जाता येईल अशी सुंदर नाग नदी निर्माण होईल, असा आशावाद गडकरींनी व्यक्त केला आहे. गडकरी म्हणाले, नाग नदी स्वच्छ व सुजलाम सुफलाम करण्यासाठी 2400 कोटी रुपयाची योजना आपण मंजूर केली आहे. त्याचं काम सुरू आहे. ती पूर्ण होईल तेव्हा आपण नाग नदीतून नाव चालवून दाखवू. गडकरींनी निवडणुकीच्या दृष्टीने काही टिप्स दिल्या आहेत. गडकरी म्हणाले, जनतेचा पाठिंबा असलेल्यांनाच यावेळी तिकीट दिलं जाणार आहे. नागपूर महापालिकेसाठी सुमारे 5000 जणांनी तिकीट मागितलं आहे, अशी माहिती देऊन गडकरी म्हणतात, एक फूल 50 माळी अशी परिस्थिती आहे. एकच खुर्चीवर एकच बसू शकतो. ज्याला जनतेचा पाठिंबा आहे त्याला तिकीट दिलं जाईल. उमेदवार ठरल्यानंतर सर्वांनी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं. गडकरींनी आपल्या लोकसभा निवडणुकीचाही यावेळी ओझरता उल्लेख केला. गडकरी म्हणाले, उत्तर नागपुरात लोकसभेत मी मागे पडलो. गडकरींना उत्तर नागपुरात कमी मत आहेत. गडकरी म्हणाले, मी कोणाला दोष देत नाही. लोकांचा विश्वास जिंकण्यात आपण कमी पडलो. यंदा उत्तर नागपुरात ताकद दाखवा. 26 पैकी 16 ते 18 नगरसेवक निवडून आणायचे आहेत उत्तर नागपुरात. पश्चिम नागपुरातही 15 ते 20 नगरसेवक निवडून आणण्याचे टार्गेट ठेवा. गडकरींनी मार्गदर्शन केलं आहे. भाजपचे कार्यकर्ते त्याचं किती पालन करतात ते आता पाहायचं. त्यात सर्वात त्यांचा महत्त्वाचा त्यांनी उपदेश केला आहे तो म्हणजे दारू पाजू नका कोणाला, खाऊ घाला, पण दारू पाजू नका. तर त्याचा किती अंमल होतो ते आपण पाहायचं. नागपुरात भाजपची परिस्थिती चांगली आहे. त्यात गडकरी आणि देवेंद्र फडणवीस हे 2 दिग्गज नागपुरातले आहेत आणि नागपूर महापालिका त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. त्यामुळे आता ही निवडणूक कशी रंगत जाते याकडे साऱ्यांचंच लक्ष आहे. मुंबई, पुणे या निवडणुका जशा कंट्रोवर्शियल होत चालल्या आहेत तशी परिस्थिती नागपुरात नाही आहे. नागपुरात अजून प्रचाराने जोर घेतलेला नाही आहे.
फुडाफाडी नाही आहे, दुसऱ्या पक्षातले लोक फुडले आहेत असंही नागपुरात झालेलं नाही. नागपूरची निवडणूक फारच थंडगार आहे. पाहूया काय गरम होते का वातावरण. कॉमेंट करा. नमस्कार.